ह्या सुद्धा पैदाशी इतका माज या राज्यात असू शकतो, ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट आहे. ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे. सरकारचा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा सुद्धा अपमान आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळा उठवून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उचलून फेकू नये म्हणून तिथे एक मुलगी आली, तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले, पूर्ण कपडे फाडले आणि नंतर मारलं आणि तिच्या अंगावरती सुद्धा जखमा आहेत असं त्यांनी आता सांगितलंय की तिच्या अंगावर सुद्धा अशा जखमा आहेत. म्हणजे ती तिच्या काय आता अतिप्रसंग करायचा होता की काय काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला, त्यामुळं त्यांच्यावरती 307 होणे खूप गरजेचं आहे. ती 10-12 वर्षाची मुलगी आहे, तिच्या नरडे सगळे नख लागले, म्हणजे नरड दाबून तिला मारायचं होतं का, 2-3 घंटे तिला बाहेर घेऊन गेले, म्हणजे अपहरण सुद्धा होतं, ती पोस्को सुद्धा दाखल होतोय त्याच्यावरती. इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली. एखाद्या दिवशी मुख्यमंत्री जागे आहेत का नाहीत, गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहीत आहेत का नाहीत, कारण हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय बसणार नाहीत, कारण ही परळीची लाभार्थी टोळी आहे, कारण त्यांच्या जाती सुद्धा चांगले लोक आहेत आणि यांना वाटतं जाती दंगल व्हावा आणि आम्हाला ती होऊ द्यायची नाहीये आणि यांचं स्वप्नच ते ह्या लाभार्थी टोळीचं. त्या टोळीतले तिकडे काही लोक आहेत आणि ते हे प्रयत्न जाणून बुजून करतायत की जातीय तेढ, जातीय दंगली निर्माण झाल्या पाहिजेत. या भूमिकेतून त्यांनी कालचा केलेला हे प्रयोग आहे. शांत राज्य असताना सुद्धा दूषित करायचं काम यांच्या हातातून सुरू आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून याची सखोल चौकशी करून इथल्या संबंधित काही अधिकारी होते त्यांनी का रोखलं नाही सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी आढळले नसतील तर त्यांना सुद्धा विनाकारण मग अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या असणाऱ्या कोणते कॉन्स्टेबल कोणते यांना त्रास देऊ नये, पण अगोदर चौकशी करा. ते जर आढळले तर त्यांना सुद्धा निलंबित केलंच पाहिजे, पण नाही आढळले तर काही जणांचं म्हणणं आहे त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केलंय, इथल्या पोलिसांनी काहींनी केलं नाही, त्याची चौकशी सुद्धा होणं खूप गरजेचं आहे. आणि जर ही गुन्हे दाखल करून त्या आरोपींना आज सगळे गुन्हे म्हणतो आम्ही आज 5 वाजे 6 वाजेपर्यंत तर सगळे गुन्हे दाखल झाले नाही, म्हणजे 307 पासून ते पोस्को पासून अपहरणापासूनचे सगळे गुन्हे जर दाखल झाले नाही, डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे डोक्यात दगड घालून मारून टाकायचं ही प्रयोग होता. छत्रपतींची विटंबना केली गेली, ती यांना जातीय तेढ निर्माण करायचा होता, सामूहिक कट रचून हे आले होते. याच्यात 120 लागलाच पाहिजे, कारण यांनी सामूहिक तिकडं संगनमत केलं होतं आणि ती कट रचून तिथं सगळ्यांनी मिळून हल्ला केला, कारण यांना सगळ्यांना मोका लागतो. 120 खाली ते सगळे जण येतात, हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते करतील. SP साहेब करतील, इथले पोकळे साहेब करतील, इथले DYSP साहेब करतील. त्यांनी नाही केले तर 25 तारखेला त्यानंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत. पुऱ्या राज्यातले मराठी या चिखला गावात येणार. मी त्यांना माईक मधूनच सांगितलं की SP साहेबांनी DYSP साहेबांनी सगळ्यांनी सांगितलंय की गुन्हे दाखल होणार, एकही आरोपी याच्यातला सोडला जाणार नाही. ज्या पद्धतीने जॉब दिला जाईल, कारण ती रात्री घाबरलेली होती, तिचा डबल जॉब घेणं गरजेचं आहे. आता तिचा जॉब त्या लेकरांचा 12 वर्षाच्या मुलीचा पाय मोडलेल्या एका माऊलीचा जॉब घेणं गरजेचं आहे. त्या जॉबनुसार सगळ्या कलमा येतील आणि त्यानुसार यांना सगळ्यांना अटक होईल असं सांगितलंय. आणि आम्ही SP साहेबांवरती परत पोकळे साहेब आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय, DYSP साहेबांवरती विश्वास ठेवलाय की सगळ्यांना अटक करतील. त्यांनी नाही केलं तर 25 तारखेला आपण एकत्र पुन्हा जमू. 25 तारखेनंतर तारीख डिक्लेअर करू. आज मी जाहीरपणाने सांगितलंय सगळ्यांनी शांत राहायचं, आपण आपल्या गावाकडे शांततेत सगळ्यांनी जायचं.